जंतर मंतरवरचं आंदोलन पेटलं, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, पोलिसांकडनं लाठीचार्ज. दिल्लीतली 5 मेट्रो स्थानकं बंद, तर परिसरात इंटरनेट सेवा बंद. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. आखाती युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट. किती अडथळे आले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचं वेगानं मार्गक्रमण. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन. लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. नीट पेपर फुटीवरच चर्चा करण्याच्या मागणीवरनं विरोधक आक्रमक. लेटर पॅडचा आणि पदाचा गैरवापर नको, कुणीही कुठलीही चूक करणार नाही याची काळजी घ्या. आपल्या एका चुकीचं विरोधक देशभरात राजकारण करतात. नागपुरात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना बावनकुळेंचा स्पष्ट इशारा. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेल्या मोर्चावर गुन्हा दाखल. विना परवानगी केलेल्या आंदोलनावर पोलिसांकडनं 3 गुन्हे दाखल. कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ. अभिजित दिपकेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला जातोय. आताची सध्याची एक मोठी घडामोड आपण पाहतोय. सध्या तिथे जे सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, गौरव दास सीजेपीचे प्रवक्ते त्यांनी हा दावा केलेला आहे की अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अभिजित दिपके हे पोलिसांच्या ताब्यात असल्याचा दावा सध्या करण्यात आलेला आहे आणि तो दावा कोणी केलेला आहे? सीजेपीचे प्रवक्ते गौरव दास यांनी हा दावा केलेला आहे. हा दावा आहे, मात्र याबाबतची सत्यता अजून समोर आलेली नाही आहे. याबाबतची अधिकृत माहिती सध्या नसली तरीही दावा करण्यात आलेला आहे सीजेपीच्या प्रवक्त्यांकडून की अभिजित दिपके यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. ही सध्या पाहतोय आपण थेट दृश्य अशुधुराच्या नळकांडा इथे सोडण्यात आलेले आहे. संसद भवन परिसर आहे आणि आता या आंदोलकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र सध्या तिथली परिस्थिती आणखी चिघळताना दिसती आहे. अभिजित दिपके ला जर पोलिसांनी ताब्यात घेतलं असेल, जर ही अधिकृत खरी बातमी असेल तर ते आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या याबाबतचा दावा सीजेपीचे प्रवक्ते गौरव दास यांच्याकडून करण्यात आलेला आहे. या संदर्भातली अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत रामदास यांच्याकडून. प्रशांत, एक मोठा दावा करण्यात आलेला आहे की अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काय सध्या तिथली अपडेट आहे? ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं दावा केलेला, त्यांचे प्रवक्ते जे आहेत ते प्रवक्ते दावा करत आहे की अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि जवळ असलेल्या संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ते घेऊन गेल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि जर आपण हे महत्वाचं आहे की दिल्ली पोलीस आयुक्त जे आहेत ते स्वतः संसद मार्ग ठाण्यामध्ये म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहेत आणि संपूर्ण जी परिस्थिती आहे त्यावरती ते लक्ष ठेवून आहे. दरम्यानच्या काळात आता दावा केला जातोय की कॉक्रोच जनता पार्टीचे संयोजक आणि प्रमुख अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना ताब्यात घेऊन आता ते संसद मार्ग पोलीस या घटनेला हे म्हणत आहे की अभिजित दिपके यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. प्रशांत, तुमचा काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचत नाही. तुमच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. सध्या एक ताजी अपडेट सध्या जी आपण सांगतोय प्रेक्षकांना ती म्हणजे दावा करण्यात आलेले आहे सीजेपीच्या प्रवक्त्यांकडून, तो म्हणजे की अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. याबाबत मात्र अधिकृत कुठलीही माहिती मिळालेली नाही आहे. मात्र सीजेपीच्या प्रवक्त्यांकडून याबाबतचा दावा करण्यात आलेला आहे. सध्या तिथली परिस्थिती आपण पाहतोय. राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. लोकसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. विरोधकांच्या गोंधळानंतर कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे. राज्यसभेमध्ये आज वंदे मातरम बिल अमित शहा सादर करणार होते, मात्र ते आता सादर केलं जाणार नाही आहे. कारण आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आता बाहेर जाताना दिसती आहे. सध्या अभिजित दिपके यांना जर पोलिसांनी ताब्यात घेतलं असेल तर हे आंदोलन आता आणखी आक्रमक होऊ शकतं आणि इथली परिस्थिती आणखी आता भीषण होऊ शकते. अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या जात आहेत या परिसरामध्ये. आपण पाहतोय थोड्याच वेळापूर्वी इथे पाऊस पडला होता, तरी या पावसामध्ये हे आंदोलक इथे ठाम उभे होते आणि त्यानंतर आता यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे.
अश्रुधुराच्या नळकांड्या सोडताना इथे आपण सुरक्षा दलाचे जवान पाहतोय आणि यांना पांगवण्यासाठी सर्व तो प्रयत्न पोलिसांच्या वतीनं केला जातोय। काहींची धरपकड केली जाते, काहींना ताब्यात घेण्यात आलेला आहे, तर काहींना इथे मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय। तरीही मात्र हे तरुण मोठ्या संख्येनं आहे जे संसद भवनाकडे जाण्यासाठी आग्रह धरून आहेत आणि संघर्ष पोलिसांसोबत करतायत। पोलिसांसोबत काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात झटापट देखील झालेली होती। आता सध्या तिथली जी परिस्थिती आहे ती म्हणजे अशी आहे की राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे। विरोधकांनी कामकाज सुरू होताच गोंधळ घातला आणि त्यानंतर कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे। तर लोकसभेचं कामकाज देखील 3 वाजेपर्यंत स्थगित असणार आहे। त्यानंतर आज कामकाज होतं की नाही होत त्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। मात्र अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे असा दावा गौरव दास सीजेपीचे प्रवक्ता आहेत त्यांनी केलेला आहे। त्यामुळे याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून दिली जाते का, कारण दिल्लीचे पोलीस कमिशनर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण परिस्थितीवर त्यांचं लक्ष आहे आणि आवश्यक त्या सूचना देखील ते पोलिसांना करतायत, सर्व यंत्रणांना करतायत। त्यामुळे जर अभिजित दिपके यांना ताब्यात घेण्यात आलेलं असेल तर तिथली परिस्थिती आणखी आता चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या इथे सोडल्या जात आहेत। त्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी पोलिसांनी इथे नाकावर रुमाल झाकल्याचं दिसतंय, बांधल्याचं दिसतंय। मात्र हे विद्यार्थी काही मागे हटायला तयार नाही आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या थोड्या वेळापूर्वी आधीच पोलिसांच्या वतीनं सुरक्षा दलाच्या जवानांनी सोडलेल्या होत्या, तरीही मात्र हे तरुण काही मागे सरकायला तयार नाही अशी इथली परिस्थिती आहे। मैं सोशल मीडिया पे देख रहा हूँ कि कितने ज्यादा लोग इकट्ठे हो गए हैं। पूरा कनॉट प्लेस भर गया है, जनपथ भर गया है, जंतर मंतर भर गया है। हजारों लाखों की संख्या में युवा पूरे देश भर से आए हुए हैं और सरकार इनके ऊपर पूरे अपनी दमन शक्ति इस्तेमाल कर रही है, लाठीचार्ज कर रही है, मार रही है इनको। इंटरनेट बंद कर दिया उधर, उनको संसद जाने से रोका जा रहा है। ये गलत है। युवा आखिर जाएं तो जाएं कहाँ? पहले आप इनके पेपर लीक करा देते हो, फिर पेपर दोबारा करा देते हो तो उसमें पूरा इवैल्यूएशन गड़बड़ हो जाता है। वो शिकायत पे शिकायत करते हैं, उनकी सुनवाई नहीं होती। आखिर बच्चे जाएं कहाँ? उनका तो आपने भविष्य बर्बाद कर दिया। अब जब वो आप अपने न्याय मांगने के लिए सड़क पे उतरते हैं तो आप उन पर लाठीचार्ज कराते हो। ये तो बिल्कुल सही नहीं है। बच्चों में बहुत ज्यादा गुस्सा है। मैं मोदी जी से कहना चाहता हूं कि बच्चों के गुस्से को संभालिए, नहीं तो ये आपके लिए बहुत भारी पड़ेगा। बच्चों के साथ बैठ के बात करो। हमारे बच्चे हैं, हमारे देश के बच्चे हैं, इनके साथ बैठ के बात क्यों नहीं करते? इतना क्यों अहंकार है? मेरे साथ पंजाब के भगवंत मान साहब भी हैं, पंजाब के मुख्यमंत्री, वो भी अपनी बात रखना चाहते हैं। 1 मिनट। बहुत से बच्चे ऐसे हैं जो ये सोचते हैं ये किताब मेरी जिंदगी बदल देगी, ये किताब मेरे परिवार का भविष्य बदल देगी। मैं किताब पढ़ूंगा। सुबह सुबह 3 बजे का अलार्म लगाकर बच्चे बैठते हैं। सिटिंग 14 घंटे की सिटिंग होती है, तब जाके कहीं वो नीट का एग्जाम की तैयारी करते हैं। अब एक दिन पता चले 2 दिन पहले जी वो तो पेपर लीक हो गया, वो तो बड़े बड़े जो अमीर बंदे थे उन्होंने पेपर खरीद लिया, उन्हीं के बच्चे आएंगे। तो ये तो बिल्कुल सही नहीं है। मैं जंतर मंतर पे जो भी इनका हमारे स्टूडेंट्स का जो प्रदर्शन है मैं उसकी सपोर्ट करता हूं। हम एक साथ हैं। जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सिंग यांची आपण प्रतिक्रिया ऐकली। अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केलेलं आहे की हे आपल्या देशातले विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा का करत नाही आहात, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांची समजूत काढा आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्या बसून चर्चेतून सोडवा असं आवाहन केजरीवाल यांनी केलेलं आहे। कारण सध्या दिल्लीमधली परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते आहे। कारण कनॉट प्लेस परिसर असेल, राजीव गांधी चौक आणि तिथला विजय चौक आहे, कर्तव्य पथ आहे, राजेंद्र प्रसाद रोड आहे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक भागांमध्ये आज मोठ्या संख्येनं आंदोलक दिसत आहेत आणि परिस्थिती ही फार तिथली तणावपूर्ण होताना दिसते आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या जवानांना सोडाव्या लागत आहेत, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाईल। विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष आहे, त्यांची मागणी जी आहे ती चर्चेतून सोडवा, त्यांच्याशी चर्चा करा असं आवाहन आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेलं आहे। सध्या सरकारकडून या आंदोलनाची, या मोर्चाची कशा प्रकारे दखल घेतली जाते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। मात्र राजधानीला सध्या एका छावणीचं रूप आल्याचं दिसतंय। कारण वेगवेगळ्या भागातली ही दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय।
अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पोलिसांनी लाठीचार्ज केला, संसद भवन परिसरामध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे, सैनिक तैनात करण्यात आलेले आहे, मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे, कुणालाही आत जाऊ दिलं जात नाही आहे. तरीही इथे मात्र तणाव हा शांत होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता पुढच्या काही तासामध्ये इथली परिस्थिती कशा प्रकारची असेल हे कुणीही सांगू शकत नाही. कारण